लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 574 उमेदवारांनी आजपर्यंत खरेदी जी आहे ती केलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर आजच्या तारखेमध्ये फक्त 4 ते 5 उमेदवारांनीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. महानगरपालिकेचे जे क्षेत्रीय कार्यालय आहेत त्या सगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अर्ज विक्री सुरू आहे, त्याचबरोबर अर्ज स्वीकृतीसुद्धा सुरू आहे. आणि जर आपण उमेदवारांचा जो अर्ज आहे महानगरपालिकेनं निवडणुकीसाठी उमेदवारांना विक्री केलेला किंवा उपलब्ध करून दिला त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर उमेदवारांना एक प्रकारचा निबंध लिहायला सांगितलेला आहे. आपण हा अर्ज पाहू शकतो अशा पद्धतीनं की नगरसेवक झाल्यानंतर किंवा तुम्ही निवडून आल्यानंतर शहरासाठी काय तुमची स्वप्न असतील किंवा काय आराखडा आहे तुमचा, काय आकृतिबंध तुम्ही मांडणार आहात त्याची माहिती जी आहे ती 500 शब्दांपर्यंत लिहिण्यासाठी सांगण्यात आलेली आहे. एक प्रकारचा हा निबंध आहे जो इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना भरायचा आहे. काही इच्छुक उमेदवार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाणवत मला सांगा, निबंध लिहायला सांगितलेला आहे तुम्हाला कसा, म्हणजे हा जो कॉलम आहे तो निवडणूक आयोगानं जो दिलेला आहे तो योग्य वाटतो का? मतदारसंघाचा विकास याबाबत प्रश्न उत्तर त्यांनी केलेले आहेत. जर मी निवडून आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय विकास करणार असा एक त्यांनी निबंध स्वरूपाचं 500 शब्दामध्ये मांडण्यास सांगितलेलं आहे. आणि हे मला वाटतं की हे नक्कीच अनावश्यक बाब आहे. ज्या गोष्टी आपण करणार आहोत किंवा हे करणार आहोत हे लिखित स्वरूपात देण्याचं त्यांनी या ठिकाणी बंधन केलेलं आहे. मला वाटतं की हे तेवढं महत्त्वाचं काही नाही. आणखी एक बाब याच्यामध्ये अर्जामध्ये लक्षात येते आहे की जर जी काही कर्ज वगैरे घेतलेली आहेत उमेदवारांनी त्याची तर माहिती द्यायचीच आहे, मात्र जर तुमचे पैसे कोणाकडून येणार असतील तर त्याची देखील माहिती देण्यात यावी अशा प्रकारचा जो कॉलम आहे या अर्जामध्ये असल्या आपला पाहिल्यामध्ये. एकूणच उमेदवार जो आहे तो शहरासाठी निवडून आल्यानंतर काय करणार आहे त्याने त्याची माहिती त्याच्यामध्ये भरून द्यायची आणि ती कंपल्सरी आहे. मात्र प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपल्या वकिलामार्फत अर्ज भरताना पाहायला मिळतो आहे आणि वकील जे आहेत ते सर्व उमेदवारांचे अर्ज, ज्या वकिलांकडे 2पेक्षा जास्त अर्ज असतील तो जो कॉलम आहे तो वकीलच भरत आहेत, उमेदवार भरताना सहजासहजी दिसत नाही. एकूणच उमेदवाराकडनं पूर्णपणे जी माहिती आहे त्याच्या कामकाजाची लिहून घेण्याचा किंवा त्याला बांधून घेण्याचा प्रकार जो आहे तो निवडणूक आयोगानं या उमेदवारी अर्जाच्या माध्यमातून केलेला पाहायला मिळतो आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.